सचिन आणि सूरज. तर गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज अनिकेत, ज्याने चांगली गोलंदाजी केली सकाळच्या सत्रामध्ये. आतापर्यंत पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन अनिकेत तयार होतोय. ॲडव्होकेट विक्रम केने यांचं स्वागत झालेलं आहे, आपलं सहर्ष स्वागत आहे. इथे मात्र चांगली सुरुवात, निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी सकाळपासून आपण पाहतोय अनिकेत याची, ज्याने आतापर्यंत खूप प्रभावित केलेला आहे या स्पर्धेमध्ये. सातत्याने एक जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश केलेला आहे गोलंदाज अनिकेत याने. पहिलं षटक मार्गस्थ आहे, वैयक्तिक पहिलं, संघाडी पहिलं. अनिकेत राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र चेंडूला ग्लान्स केलेला आहे, चेंडू जातोय तो मिड विकेटच्या रिजनला आणि तिथे इथं मात्र चांगला फटका होता. फलंदाज सचिन याच्या बॅटमधून हा चौकार येतोय, चांगली सुरुवात करते, चौकाराने खातं ओपन करते आपलं आणि चौकाराने खातं ओपन करते संघाचं. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न, थोडासा क्रॅम्प आलेला आहे यष्टीरक्षकाच्या पायाला आणि एक चोटी धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या होते ती 5. गोलंदाज अनिकेत एक चौकार खाला, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक म्हणावं लागेल अनिकेत याचं. धावसंख्या झालेली ती 5. आता मात्र स्ट्राईकवरती येतोय तो बॅटर सूरज. सूरजाला आसमानी फटके खेळावे लागणार आहेत. मारण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची एज अँड गॉन. सूरज याची गेली संपुष्टात. धन्यवाद डीजे. तर स्ट्राईकवरती आला होता सचिन, ज्याने ठोकला एक चौकार, नंतर काढला एक. त्यानंतर आला सूरज बाद झाला, आला परत सचिन बाद झाला, आला परत सचिन. मात्र आतापर्यंतचा तिसरा सचिन या मॅचमध्ये फलंदाजी करताना संघाकडून. पूर्वी जे म्हणायचं ना, कुंभमेघ होया हुआ मेरा भाई, नक्कीच कुंभमेला सुद्धा चालू आहे. 144 वर्षांनो मित्रांनो हा योग आलेला आहे. आपल्या मागच्या 2 पिढ्यांना हा योग पाहायला मिळाला नव्हता आणि येणाऱ्या 2 पिढींना पाहायला मिळणार नाही. तर शेवटचे काही दिवस बाकी आहेत. निश्चितच आपण या महाकुंभ मेळ्याचा लाभ घ्यावा. नवीन बॅटर मैदानामध्ये सचिन मात्रे. गोलंदाजीसाठी तयार अनिकेत. पुन्हा एकदा अनिकेत याचा गॅपमध्ये गेलेला चेंडू जातोय नॉनस्टॉप बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार. 4 धावांसाठी चौकार.
ची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्ती आणि ती धावसंख्या झालेली आहे ती 9. 2 गडी बाद 9. सुंदर फटका इथे खेळला होता सचिन म्हात्रे हिच्या बॅटमधून. क्रॅकिंग फटका होता. पॉवर प्लेचा भरपूर फायदा इथं उचलताना सचिन म्हात्रे पॉवर प्लेमध्ये एक चौकार ठोकतोय आणि त्याचंच रूपांतर धावसंख्या एक चांगल्या स्थितीमध्ये जाताना 2 गडी बाद 9 अशा प्रकारे पहिले षटक समाप्त. दुसरं षटक वैयक्तिक पहिलं आणि संघाटी दुसरं घेऊन येतोय तो गोलंदाज भाविक येतोय नवीन गोलंदाज मैदानामध्ये. भाविक याला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. त्यांनी सुद्धा एक जबरदस्त परफॉर्मन्स दाखवलेला बॅटिंगच्या माध्यमातून छोट्या छोट्या चांगल्या एका खेळ्या आपल्या संघासाठी प्राप्त करून दिलेल्या आहेत. मात्र गोलंदाजीमध्ये सुद्धा थोडंफार प्रभावित केलेलं आहे भाविक याने. भाविक सामना करेल तो सचिन. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय निर्धाव. बघा पॉवर प्लेमध्ये आत्तापर्यंत हवा तसा फायदा घेता आलेला नाही आहे. पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ 7 चेंडू टाकून झालेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 9. गोलंदाज भाविक सामना करेल तो सचिन. स्ट्राईक एंडला आलेला सचिन. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. चेंडू वळल्यानंतर आतमध्ये येतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. चांगलं व्हेरिएशन आहे आणि एकच धाव. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 10 वरती. भाविक याच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश करताना पंचांच्या उजव्या बाजूने डाव्या बाजूने गोलंदाजी करताना गोलंदाज भाविक. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी तयार. भाविक इथे पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 11. आणि हा सेमीफायनलचा सामना आहे. विजेता संघ हा फायनलमध्ये प्रवेश करेल. पाहूया आजचा दिवस कोणाच्या नावावरती राहतो. साई माऊली की गणराज 11. इथे मात्र सुंदर गोलंदाजी वाईट टाकला. त्यानंतर मात्र चांगला कमबॅक. चेंडू जातोय निर्धाव. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र सहज सोपा झेल. बडका. ओ सुंदर चेंडू होता. अतिशय सुंदर चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळला होता. 22च्या रूपामध्ये धाव येते. एक धाव. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 12 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आता गोलंदाजी करणारा संघ साई माऊली ज्यांनी एक बाईट दिलं होतं की आमचं क्षेत्ररक्षण तितकं चांगलं नाही आहे. मात्र या मॅचमध्ये त्यांचा एक जबरदस्त फिल्डिंगचा नमुना ते पेश करताना पुन्हा एकदा बॅटची एज. पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकांनी दाखवलं की कर्णधार जे म्हटलं होतं आमचं क्षेत्ररक्षक कमजोर आहे त्याला मात्र इथं खिंडार देताना माजी उपसरपंच माननीय श्री कुमारजी म्हात्रे यांचं स्वागत झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे.
विक्रांत केने आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये हॅरी. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा अनिकेत याला पाचारण करण्यात आलेलं आहे. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय. स्ट्राईक एंडला एक छोटासा फलंदाज आहे, त्याचं नाव देखील खूप वेगळा दिलेलं आहे, बडका नाव दिलेलं आहे. अनिकेत पुन्हा एकदा धावसंख्या आधी 12. हो, पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. बीट होतोय बॅट्समन. चांगला चेंडू अनिकेतेच्या माध्यमातून, चेंडू जातोय निर्धाव. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल अनिकेतेच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. आता वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन आलेला आहे. त्यामध्ये फक्त आणि फक्त एक चेंडूचा खेळ झालेला आहे, तो देखील निर्धाव टाकण्यात आलेला आहे. चांगली गोलंदाजी अनिकेतेच्या माध्यमातून. बडका पाहूया कशा प्रकारे खेळतोय अनिकेत याला. बडका पुन्हा एकदा बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू अवांतर. पंचांचा येतोय वाईटचा इशारा. धावसंख्या पोहोचते क्रिकेटच्या सर्वात अशुभ या आकड्यावरती 13. विक्रांत जी केने यांचं स्वागत झालेलं आहे. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. ॲडव्होकेट विक्रांत केने. 6 चेंडूंमध्ये 2 धावा. पुन्हा एकदा एकच वेगळ्या प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय तो स्क्वेअर लेगच्या रिजनला. 1 धाव पूर्ण. 1 धावाने संघाची धावसंख्या पूर्ण होते ती 14. चांगली गोलंदाजी अनिकेतेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. एक वेगळ्या प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता बडका याने. आता मात्र हॅरी याने खूप प्रभावित केलेला मोठा फटका येतोय का पाहूया. हॅरी मारण्याचा प्रयत्न, मात्र हॅरीला सुद्धा बांधून ठेवलेला आहे. चांगली गोलंदाजी अनिकेतेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू निर्धाव जातोय. अनिकेत एक जबरदस्त गोलंदाज. मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे पाहूया आणि इथे सहज सोप्पा झेल गडी बाद. रोहित, या रोहित त्याला मात्र मोठे फटके खेळावे लागणार आहेत, कारण की संघ खूप अडचणीमध्ये. तिसरं षटक मार्गस्थ आणि धावसंख्या आहे फक्त ना फक्त 13. पुन्हा एकदा इथे मात्र स्टंप खुले ठेवले होते आणि गडी बाद. घराचं टाळं आपण ओपन करतो ना, चोरी होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्याच प्रकारे तुम्ही विकेट ओपन ठेवल्या होत्या, त्यामुळे खूप जास्त चान्सेस असतात की विकेटचं फर्निचर तुमचं डिस्ट्रॉयड होऊ शकतो. फलंदाज बाद होतोय रोहित, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय सोनू.
चांगली गोलंदाजी इथे अनिकेत त्याच्या माध्यमातून षटकातील शेवटचा चेंडू बाकी असणारे धावा ज्या थांबलेले आहेत त्या फक्त आणि फक्त 13 गडी बाद आतापर्यंत झालेले आहेत. अनिकेत षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू बॅटची एक चांगलं क्षेत्ररक्षण तिथे बघा मोठा फटका मारण्याची संधी होती इथे मात्र सिंगलमध्ये विश्वास ठेवला. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 14 या आकड्यावरती. तर आपण काही सत्कार सन्मानाकडे वळतोय. मी विनंती करतोय लोपेशची मुकादम संचालक यांना की त्यांनी उपसरपंच कुमारजी म्हात्रे यांचा स्वागत सत्कार आणि सन्मान करायचा आहे. लोपेशजी मुकादम आपणास विनंती असेल की आमचे उपसरपंच कुमारजी म्हात्रे यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे आपण. कुमारजी म्हात्रे उपसरपंच यांचा सत्कार आणि सन्मान होताना संचालक लोपेश मुकादम यांचे शुभ असते. त्यांना माईची शाळ पुष्पगुच्छ आणि ममता सहकारी पतसंस्थेचं एक कॅलेंडर भेट म्हणून दिले. तदनंतर मी विनंती करतोय संकेत म्हात्रे संचालक यांना की त्यांनी ॲडव्होकेट विक्रांत केने यांचं स्वागत करायचं आहे. संकेतजी म्हात्रे आपणास विनंती असेल की आपण ॲडव्होकेट विक्रांतजी केने यांचं सहर्ष स्वागत करायचं आहे. पंच फक्त एकच मिनटं. तदनंतर मी संदेशजी म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण जिम ट्रेनर विशालजी भगत यांचं सहर्ष स्वागत करायचं आहे. जिम ट्रेनर विशाल भगत संदेशजी म्हात्रे यांच्या शुभ असते त्यांचं सहर्ष स्वागत आणि सन्मान होताना तदनंतर मी विनंती करतोय पुन्हा एकदा लोपेश जी मुकादम संचालक यांना की त्यांनी नंदुशेठ म्हात्रे यांचं स्वागत सत्कार आणि सन्मान करायचा आहे. त्यांना माईची शॉळ आणि पुष्पगुच्छ तसेच या पतसंस्थेचं वार्षिक कॅलेंडर देऊन त्यांचा सत्कार आणि सन्मान करून घ्यायचं आहे. आणि संस्कृती मित्रांनो आपली संस्कृती पाहुण्यांचा आदर करायला शिकवत असते आणि अतिथी देवो भव हे आपल्या धर्मामध्ये शिकवलं जातं. त्याचं तिथे पालन करताना पाहुण्यांचा सत्कार आणि सन्मान हीच हिंदू धर्माची ओळख. पाहुण्यांना मायेची शॉळ पुष्पगुच्छ तसंच वार्षिक कॅलेंडर मॅच ऑन व्हायचं आहे. तर सर्वांचं मनपूर्वक आणि पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर मॅच वळतोय आपण मॅचकडे. धावसंख्या झालेले 3 षटकांची समाप्ती 14-6 गडी बाद. नवीन गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चेंडू जास्त वळतोय पंचांचा अवांतरचा इशारा येतोय आणि एकच धाव संघाची धावसंख्या होते ती 17. 16 या धावसंख्येवरती जाते. सॉरी पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न कट करण्याचा प्रयत्न बीट होतोय बॅट्समन गोलंदाज महेश याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. पहिले चेंडू वाईड हाताला होता त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक म्हणावं लागल. गोलंदाज माहीत षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा इथे मात्र सुंदर चेंडू यष्टांच्या वरून गेला होता. चेंडू जातोय निर्धाय. बघा या मॅचमध्ये कुठे फाईट करताना दिसत नाही तो गंधराजचा संघ. ज्या संघाने 2 मॅचेस जिंकल्या होत्या तशा प्रकारचा खेळ इथे दिसला नाही आहे. पुन्हा एकदा इथे मात्र लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न केला होता. पूर्णपणे चक्रावून जातोय इथे बॅटर रोहित. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल महेश याच्या माध्यमातून. आतापर्यंत पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे. बघा पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती चौकार आला होता पहिल्या षटकाच्या. त्यानंतर कोणत्याही प्रकारचा मोठा फटका नाही गॅपमध्ये खेळलेला आहे आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा तसाच प्रकारचा फटका आला. चेंडू जातोय सीमापार चौकार.
हळूहळू का होईना स्कोर कार्ड थोडं थोडं पुढं सरकतोय. धावसंख्या झालेली ती 23. महेश या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. एक चौकार देखील आलाय मात्र तरीसुद्धा चांगली गोलंदाजी त्याची आतापर्यंत पाहायला मिळाली. गोलंदाज तयार महेश. पुन्हा एकदा कव्हरमध्ये चेंडू खेळलेला गॅपमध्ये जातोय चेंडू. चांगला चेस केला आणि अडवला तिथे. तोपर्यंत संधी होती. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 25. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 6 बाद 25 धावा. कुठेही फाईट करताना दिसत नाहीये इथे फलंदाजी करणारा संघ गणराज 11. अजूनही मागच्या मॅचचा हिरो सचिन याला पाचारण करण्यात आलेला नाहीये ज्याने 2 धावा डिपेंड केल्या होत्या. नक्कीच आता मात्र सचिन येतोय. सचिन ज्याने मागच्या मॅचमध्ये 6 चेंडूमध्ये 2 धावा डिपेंड केल्या होत्या. एक जबरदस्त गोलंदाज आहे. हॅट्रिकवरती होता मात्र हॅट्रिक पूर्ण करता आली नाही आहे. मात्र त्याहूनही महत्त्वाचं की संघाला त्याने विजय संपादन करून दिलं आणि एक अविश्वसनीय अनबिलिव्हेबल मॅच आपल्या संघासाठी त्यांनी खेचून आणली. तोच सचिन ज्याला पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलेलं आहे. सामना करेल बडका. या बडका कशा प्रकारे फलंदाजी करतोय सचिन याच्या अगेन्स्ट. छोटासा हा खेळाडू मोठे फटके मारण्याची क्षमता आहे का पाहूया. बडका सचिन बडकासाठी मारण्याचा प्रयत्न शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 26. धावसंख्या 26. सचिन पुन्हा एकदा यावेळेस मात्र यष्टनच्या वरून चेंडू गेला. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल सचिन याची ज्याने आत्तापर्यंत चांगला प्रभावित केलेला आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि मागच्या मॅचचा हिरो आहे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आणि दाखवून देतोय का मी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलो होतं. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. सचिन षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा बडका. इथे हेलिकॉप्टर खेळलेला आहे. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं. एक धाव पूर्ण आणि सहजगत्या दुसरी धाव देखील पूर्ण झालेली. बघा मोठा ग्राउंड आहे मित्रांनो त्यामुळे डबल्स ह्या इझिली इथे पूर्ण होत आहेत. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 28 वरती. धावसंख्या 28. सचिन षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा बडका मारण्याचा प्रयत्न. मिडविकेटच्या रिजनला चेंडू जातोय. एक धाव पूर्ण आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या होते 30. संत क्रिकेट मैदानामध्ये कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आलेला नाहीये. फक्त 3 चौकार या आतापर्यंतच्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. तदनंतर मात्र कुठल्याही प्रकारचा मोठा फटका नाही. सचिन पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न शफल होऊन चेंडू हवेत. यष्टीरक्षक स्वतः येतोय. जेल सुटतोय. पुन्हा एकदा क्रॅम्प. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात येतोय मात्र तिसरी धाव नाही. या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 32. विनोदजी म्हात्रे सर यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आपलं ममता सहकारी पतसंस्था आयोजित ममता चषक क्रिकेट स्पर्धा 2025 मध्ये सहर्ष स्वागत. सचिन येतोय षटकातील पुढचा चेंडू घेऊन. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय तो शॉट मिडविकेटच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. एक धाव पूर्ण. दुसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये बाद झालेला आहे. तर या 2च धावा आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 34. 34 या आकड्यावरती. नवीन बॅटर मैदानामध्ये जातोय. उज्ज्वल. बघा उज्ज्वल याने गोलंदाजी तर खूप चांगली केली होती. पाहूया फलंदाजीमध्ये काय कमाल दाखवतो उज्ज्वल. स्ट्राईक एंडवरती असणारे तो फलंदाज रोहित.
इथे मात्र मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा येतोय. या अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 35. धावसंख्या 35 वरती आहे. सचिन षटकातील पुढचा चेंडू घेऊन सचिन सामना करेल तो उज्ज्वल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू, पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते 36. सचिन पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, चेंडू जात येतो स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, तिथे एक धाव पूर्ण आणि सहजगत्या दुसरी धाव देखील पूर्ण झालेले. तर अशा प्रकारे 5 षटकांची समाप्ती झालेली. 5 षटकांच्या समाप्त्यांती धावसंख्या झालेली आहे ती 38 आणि 39 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते फायनलमध्ये पोहोचण्याकरता साई माऊली या संघाच्या समोर गणराज 11 या संघाने. तर वळतोय मित्रांनो आपण सत्कार सन्मानाकडे. तर मी विनंती करतोय ममता सहकारी पतसंस्थेचे संचालक लोपेशजी मुकादम यांना की त्यांनी माननीय श्री विनोदजी म्हात्रे सर यांचा सत्कार सन्मान करायचा आहे. लोपेशजी मुकादम यांच्या शुभ हस्ते माननीय श्री विनोदजी म्हात्रे सर यांचा सत्कार आणि सन्मान आपण करतोय. या स्पर्धेतील माईची शाळ तसेच पुष्पगुच्छ आणि पतसंस्थेचा कॅलेंडर, वार्षिक कॅलेंडर आपण त्यांना भेट म्हणून देतोय. एक आगळीवेगळी संकल्पना. विशेष सहकार्य त्यांचे या स्पर्धेसाठी. मित्रांनो या स्पर्धेसाठी जी चेंडूची पूर्तता केलेली आहे ना ती नंदू शेठ आणि राजन शेठ यांनी केलेले आहे. त्यांचा देखील मनपूर्वक आभार आहे. महेंद्रजी इंगले यांचे सुद्धा शब्द सुन्माने हार्दिक स्वागत आहे. आपण या स्पर्धेला आलात, 4 चांद लावलात, आपलं मनापासून आभार. मी विनंती करतोय संदीपजी भोईर यांना की त्यांनी आमच्या स्वागत सन्मानाचा मान घ्यावा. अश्विनीजी मॅडम आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते माननीय श्री संदीपजी भोईर यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. संचालिका आहेत ममता सहकारी पतसंस्थेच्या संचालिका अश्विनीजी मेस्त्री मॅडम, डॉक्टर संदीपजी भोईर यांचा सत्कार आणि सन्मान होताना आमच्या संचालिका अश्विनीजी मेस्त्री यांच्या शुभ हस्ते त्यांना पुष्पगुच्छ, मायेची शाळ आणि या पतसंस्थेचा वार्षिक कॅलेंडर देऊन त्यांचा सन्मान करताना. तर मित्रांनो वळतोय आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचकडे आणि विजेता संघ जो असणार आहे तो करणारे फायनलमध्ये प्रवेश. तर साई माऊली संघाचे दोन्ही बॅटर्स मैदानामध्ये गोलंदाजीसाठी तयार. गोलंदाज गणराज 11चा गोलंदाजीसाठी हॅरी ज्याने प्रभावित केलेले आहे संपूर्ण दिवसामध्ये आजच्या. तर सलामीची जोडी जी मैदानामध्ये आलेली आहे ती फैजान आणि महेश. बघा सलामीच्या जोडीमध्ये थोडंसं बदल. आता इथे मात्र रणनीती काहीतरी प्रमाणात चेंज केलेली आहे ती साई माऊली या संघाने. फैजान याला अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी पुढे पाठवण्यात आलेले. महेश आणि फैजान, हॅरी
महेशसाठी. हॅरी याचा पहिला चेंडू पाठवतोय लॉंग लेगच्या रिजनला. चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. असं वाटतोय मित्रांनो की फायनल मध्ये लवकर जायचंय साई माऊली या संघाला. मात्र कधी कधी अति घाई संकटात नाही. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू. यावेळेस मात्र लॉंग लेगच्या वरून पाठवतोय चेंडूला सीमा रेषा पार. चेंडू जातोय 6 धावांसाठी. हॅरी याच्या पहिल्या 2 चेंडूवरती समाचार घेताना बॅटर महेश. पुन्हा एकदा यावेळेस सन्मान दिलेला आहे. स्ट्रेट जातोय चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. 1 धाव पूर्ण आणि पंचांचा नोचा इशारा आहे. बरोबर ऑफ साईडला पंचांच्या बॅक साईडला 3 क्षेत्ररक्षक होते आणि पंच देखील अतिशय दक्ष पंच. त्या रिझनला तुम्ही 3 पंचांच्या मागे 3 खेळाडू ठेवू शकत नाही. क्रिकेटचा नियम आहे मित्रांनो. आणि या फ्री हिट. या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे होती ती 12 वरती. नो प्लस 1 अशी ही धाव. आता मात्र फ्री हिटचा सामना करण्यासाठी फलंदाज तयार होतोय तो फैजान. पाहूया फैजान याला संधी मिळालेली. संधीचा फायदा घेतोय का फैजान. हॅरी फैजानसाठी. ओ हो पुन्हा एकदा मात्र फ्री हिट असणार आहे बघा. फ्री हिट वरती फक्त तुम्ही रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होऊ शकता. तो एक मात्र सोर्स तुम्हाला बाद करण्याची संधी देते. फ्री हिटचा चेंडू होता. बोल्ड झाला इथे फलंदाज फैजान. फायदा घेता आलेला नाहीये. मात्र चांगलं कमबॅक करतोय इथे हॅरी, ज्याने आतापर्यंत चांगलं प्रभावित केलेलं आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मात्र इथे लवकर मॅच फिनिश करण्याच्या नादामध्ये आहेत दोन्ही बॅटर्स महेश आणि फैजान. त्यांना देखील ठाऊक आहे जितकं पॉवर प्लेमध्ये आपण धावा काढू तितकं आपल्या संघासाठी चांगलं आहे. पुन्हा एकदा यावेळेस खेचून मारलेला आहे सरळ क्षेत्ररक्षका हातामध्ये आणि फैजान याची खेळी संपुष्टात. बॅटर मैदानामध्ये येतोय फैजानाची जागा भरून काढण्यासाठी रोहन. रोहन याने मात्र मागच्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली होती. जबरदस्त फलंदाजीचा नमुना पेश केला होता आणि बुमराह याच्यावरती आक्रमण चढवलेलं होतं. तोच रोहन आता बॅटिंगसाठी आलेला आहे. इथे मात्र अटॅकिंग क्रिकेटमध्ये दिसतोय तो साई माऊलीचा संघ. एक असा संघ जो पराभवाच्या दारेत होता आणि तिथून मात्र आता विजयाच्या दिशेने वाटचाल करताना साई माऊलीचा संघ. रोहन पुन्हा एकदा हॅरी. इथे मात्र दिशा भरकटतोय. बॅटची एज. पंच आमच्या खूपच दक्ष. हा चेंडू जातोय निर्धाव. बॅटची एज लागली होती. चांगला स्टॉप केला यष्टीरक्षकाने. पहिले षटक अजूनही मार्गस्थ आहे. धावसंख्या झालेली आहे ती 12. 1 बाद 12 जिंकण्याकरता 29 धावांचं आव्हान आहे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. मात्र इथं दिशा भरकटतोय. धावसंख्या झालेली आहे ती धावसंख्या 13.
पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मध्ये जातोय, वन बाउन्स, चेंडू जातोय सीमा पार, रोहन याच्या बॅटमध्ये येतोय चौकार. हॅट्रिक वरती फलंदाज महेश, चौकारांची हॅट्रिक पूर्ण होते का? रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, इथे बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाहीये. जर तुमच्या बॅटमधून सरळ फटक्याने धावा येत आहेत तर कशाला उलटे फटके खेळतायत. रिव्हर्सचा अटेम्प्ट केला आणि इथे मात्र चेंडू बीट केला. फलंदाज महेश याने एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. सचिन, पुन्हा एकदा खराब चेंडू होता, पुन्हा एकदा गॅपमध्ये जातोय चेंडू, थोडंसं जजमेंट खराब होतोय तिथे, बडका चेंडूला कडे जातोय. एक धाव पूर्ण आणि सहजगत्या दुसरी धाव देखील पूर्ण झालेली. या दोन धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती. 26 वन शॉटचा इशारा आलेला पंचांकडून. धावसंख्या 26 वन शॉट. महेश पुन्हा एकदा चेंडूला गॅप मध्ये केलेला आहे. टिप्पिकर पॉवर प्लेचे फटके इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू जातोय नॉनस्टॉप बाउंड्रीच्या रिजनला. आत्ता मात्र जाऊन स्टॉप केलेला आहे. तोपर्यंत संधी आहे, फक्त आणि फक्त एकच धाव घेतलेले. आता मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा इथे प्रयत्न केला रोहन याने. पाहूया रोहन कशा प्रकारे फलंदाजी करतोय. मारण्याचा प्रयत्न, रिव्हर्सचा अटेम्प्ट, चेंडू जातोय गॅप मध्ये. नॉन फील्ड खूपच स्ट्रॉंग आहे, जातोय चेंडू सीमा पार, 4 धावांसाठी चौकार.
पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. चांगली गोलंदाजी केली, प्रभावित गोलंदाजी केली आणि आजचा पहिला दिवस ज्यांच्या नावावरती राहिला तो साई माऊली संघाच्या नावावरती. आणि कुठे सामना होता बघा, मागच्या सामन्यामध्ये त्यांना 2 धावा डिपेंड करायच्या होत्या आणि तिथून जो त्यांनी पिकअप पकडला, तिथून जो त्यांनी एक वे पकडला, तर डायरेक्ट फायनलमध्ये प्रवेश केला. एक संघ जो क्वार्टर फायनलमध्ये पराभूत होणार होता त्या संघाने आता मात्र इथे फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. साई माऊली, कॉंग्रॅच्युलेशन ऑल टीम आणि हार्ड लक गणराज 11. चला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपण यायचं आहे प्लीज. आलेला आहे नंदू शेट्टा यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देत आहोत, ज्यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. नंदूजी म्हात्रे आणि विनोद म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण हे मॅन ऑफ द मॅचचं अवॉर्ड देतोय. क्रीडा समितीचे माजी अध्यक्ष राजेशजी कळारे, आपणास सुद्धा विनंती असेल मान्य श्री राजेशजी कराळे आपण सुद्धा VIP डाईजवरती यायचं आहे. दीपकजी मुकादम आपण त्यांना घेऊन यायचं आहे, आपणास विनंती असतील तर. हा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण पाहतोय, ज्यांनी 4 गडी बाद केले. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत, आजच्या संपूर्ण दिवसामध्ये प्रभावित गोलंदाजी अनिकेत असेल, सचिन असेल, ज्याने 2 धावा डिपेंड केल्या. आणि आजचा पहिला दिवस ज्यांच्या नावावरती राहिला, ममता सहकारी पतसंस्था आयोजित ममता चषक क्रिकेट स्पर्धा 2025च्या पहिल्या दिवशी फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. साई माऊलीच्या संघाने आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. मी विनंती करतोय सुजितजी म्हात्रे संचालक यांच्या शुभ हस्ते राजेशजी कराळे क्रीडा समिती अध्यक्ष आपलं सहर्ष स्वागत, सत्कार आणि सन्मान. राजेशजी कराळे यांचा सत्कार आणि सन्मान VIP डाईजवरती सुजितजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. माजी अध्यक्ष क्रीडा समिती आपण VIP डाईजवरती पाहतोय. सन्माननीय पाहुण्यांचा सत्कार आणि सन्मान, पुष्पगुच्छ, मायेची शाळ तसेच या पतसंस्थेचं वार्षिक कॅलेंडर त्यांना देण्यात आलेले. तर मित्रांनो, आजच्या दिवसामध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये आमचे जे आयोजक आहेत ममता सहकारी पतसंस्थेचे मान्य श्री आई माऊली मीनाताई म्हात्रेजी अध्यक्ष मॅडम, तसेच मान्य श्री अमोलजी कराळे उपाध्यक्ष. तसेच एखादी स्पर्धा हिट करण्यासाठी तिला जे आधार लागत असतो किंवा तो जो बॅकअप पाहिजे असतो, एक आधारस्तंभ व्यक्ती प्रत्येक स्पर्धेला किंवा कोणत्याही कार्याला पुढे नेण्याकरता आपल्याला पाहिजे असते, ते म्हणजे मान्य श्री सुनीलजी बळीराम म्हात्रे आमच्या पतसंस्थेचे आधारस्तंभ. तसेच विशेष सहकारी चेरोबा 40+ क्रिकेट संघ कोणगाव, तसेच चेरोबा क्रिकेट संघ रूरल, तसेच संचालक संपूर्ण टीम महेश मुकादम, अश्विनी मिस्त्री, लोपेश मुकादम, सचिन कराळे, राम मुकादम, सुजित म्हात्रे, विदू नायर, सुंदेश म्हात्रे, आमिर मुल्ला, सुरेश पाटील आणि सौ कौसर मुजावर, तसेच कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट गणेशजी घोलप यांनी आजच्या संपूर्ण दिवसामध्ये पहिल्या दिवसामध्ये जी मेहनत केली त्या सर्वांचं मनापासून आभारी आहोत.
तर साई माऊली या संघाचे पुरस्कर्ते आहेत आपल्या पतसंस्थेचे संचालक महेशजी मुकादम यांचा संघ. आपलं खूप खूप अभिनंदन सर.